आणि बसू आणि जे जे काही मुद्दे त्यांनी सांगितलं, पोचमपाडचं बॅकवॉटर, त्याच्यातनं किती टीएमसी पाणी गोदावरीला आपल्या भागामध्ये येतं, त्याच्यामुळे माझ्या नांदेडच्या लोकांना मी त्यामध्ये ऐका, मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्जमाफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही. आपल्याला एक बार तुला ऐक माझं ऐक तरी, त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बळीराजा, आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागलेत. आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती 71,000 कोटीची झाली. त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली. त्याच्यानंतर मध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली.